डोंट वरी. आज आमचा सडनली प्लॅन झाला सकाळी लवकर जाण्याचा बाहेर, त्यामुळे आम्ही निघालो. पटकन जायचं होतं म्हणून खूप उशीर झाला आम्हाला ऑलमोस्ट निघायला घरामध्ये. तरी पण अजून आम्ही गाडीतच आहोत आणि इथेच आहोत शीतल इथे, म्हणून आम्हाला उशीर होतोय. फिट झालो गाडीमध्ये सगळेजण, आम्ही निघालो निघालोय. पण यांचे फोन काय कधीच संपत नसतात. ते एनी टाइम एनीवेअर कधीही कुठेही कसेही ऑन ड्युटीच आहेत, बिझी आहेत. आज संडे तरी पण आम्हाला जायचं होतं बाईकवर, पण ह्यांना जायचं होतं गाडीतून. कारण आम्हाला तर असं तो उलट्यान सावन खुशीला नाही होत, पण खुशीचा आहे उपवास. पण त्यामुळे काही ऑप्शन नाही, बाहेर ऊन सुद्धा लागतंय, त्यामुळे आम्ही निघालो गाडीतून. मी काही सुरू होत नाही, सुरू व्हायचं पहिलं तुम्ही बंद पडता. काय करा शीतल? जिरली जिरली बोलतात आम्हाला. काय तुम्ही सुरू होणार? तिकडे नेलं शेतळ्यात नव्हते नदीपट्टी. कसं जातं आपल्या उतरा बरं गाडीतून तुम्ही दोघं, आम्ही ना तो ठाकरे भाऊच्या भरोशावर. युट्यूबला सर्च करायचं गाडी कैसे चलाते. त्या दोघांची केमिस्ट्री काहीतरी वेगळीच चालू असती. काय प्रॉब्लेम काय बाई यांना? गाडी डायरेक्ट गाडी डोक्यावर उचलून घेतली. काय खुशी किती सोमवारचे उपवास केले खुशी श्रावणी सोमवार. ज्यांना नवरा जर असा पाहिजे असेल ना, बायकोचा उपवास असल्यावर गाडी डोक्यावर उचलून घेणारा, त्यांनी श्रावणातले सोमवार नक्की करा. प्रदोष आताच आम्ही गाडीतून उतरलोय. ते गाडी पार्किंगला लावायला गेलेत. थोडं जरा फ्रेश वाटते गाडीत नव्हतं, कारण गाडीत बसल्यावर आम्हाला तिघी नाही उलटीचा त्रास बऱ्यापैकी होतो. त्यामुळे आता उतरलोय. बाजूला झाडी वगैरे छान आहे, अशी केळीची झाडे आहेत. मस्त तिकीट्स आम्ही चाललो आतमध्ये करून. छान वाटतं. अचानक आमचा प्लॅन ठरला, पण आमचा प्लॅन नेहमी असा अचानक ठरतो आणि तो सक्सेस पण होतो. छान वाटलं. त्यामुळे असं बाहेर फिरायला जाताना सुद्धा आम्हाला सगळ्यांना. आम्ही जेवण करून घेतो. भेटू जेवण झाल्यावर थोडं एक्सप्लेन करून घेऊ. खुशीचा उपवास आहे, खुशी आईस्क्रीम खाते. खुशी सोबत ही सुद्धा खाते आईस्क्रीम. आमचं जेवण वगैरे झालं. जेवण वगैरे खूप छान होतं. आईस्क्रीम वगैरे खाल्ली आम्ही सगळ्यांनी आणि आम्ही आता बॅगेचं कॉम्प्रोमाइज चाललेलं आहे. हे असं बॅग घेऊन फिरावं लागतं. उगाच ते असं वाटलं बॅग घेतलं, आम्ही गाडीतच ठेवलं असतं तर बरं झालं असतं. आता चाललोय आम्ही तिथे बोटिंग करायला. इट्स चलो बोटिंग करने जाएंगे. बोटिंग आहे. परीपरीचे पप्पा ऑलरेडी ते उभे आहेत बोटिंगसाठी. सुदाम भाऊने ठाकरे भाऊ गेलेत बॅग ठेवायला. आमच्या त्या बॅगेने खूप उजवत होता आम्हाला. बॅग ठेवायला गेलो होतो आम्ही थोड्या वेळात. आता आमचे 6 जण आहोत आम्ही, त्यामुळे बोट पण तशी हवी, अशी मोठी सारखी जरा. तिथे ती एक दुसरी बोट आहे, त्या बोटमध्ये जायचं आहे. त्यामुळे छोट्या बोटमध्ये आम्ही तिथं मजा येईल. डोंट वरी. अहो काय दोघांना एका साईडला बसू देऊ नका, हा गोळ होणारच. पण ऐकतच नाही माझं कोणी. आम्ही सगळेजण रेडी झालो. आता आम्ही जाऊ थोड्या वेळाने पाण्यामध्ये. फोन घेऊन कुठे वागवायचं बघू. मारावडी स्ट्रगल लागला. आम्ही तिघजण त्याला जोर लावून बसलेले आणि इथे ह्या तिघांचं वेगळं झालंय. बैलगाडीत सगळ्याजण फिरायला आलो. आम्ही आलोय नाश्ता करायला.
पावसाळा उपवास त्यामुळे भर त्यांना तिथे जाऊन आम्ही कॅच करू. थोडं गार्डन आहे. आताच जायचं आम्ही तिथे ते खेळण्यासाठी झालो तिथून एवढा लांबून. चलो फोन बघणार आहेत एकमेव व्यक्ती. हात खांद्यावर बॅग आहे पण फोन काय सुटत नाही. मी खेळणार आहे. खुशी खेळणार. मी खेळणार आहे. येस पहिल्यांदा खुशी कोणत्या तरी गोष्टीला हो म्हणालेली आहे. येस होप सो की खुशी कंप्लीट करेल म्हणून ते पण. सस्तीवाली झेपलाय. तुमच्या दोघांच्या वजनामुळे ते मध्येच अटकतं. शिरे शोध लावलेला त्याच्यावर जरा जम्प केलं की ते म्हणजे असं जम्पिंग जपांग कसं असतं लहान मुलांचं खेळण्याचं तसं होतं. पण आता शीतलने नवीन शोध लावला. आम्ही खेळत होतो त्यावेळेला भाऊंचा फोन आला आणि ते भाऊ फोनवर बोलत बोलत कुठे गेले तर शीतल पण तिथेच थांबलेले आहेत. ते फोनवर बोलतायत. ते कैऱ्या चोरून खायला आवडतं आम्हाला. लय आवडतं. आम्ही जिथे जातो तिथे फुलं चोरून आणतो झाडं चोरून आणतो. आपण आता यावेळेस बघू चोरायला काय भेटलं म्हणजे इथून न्यायला आम्हाला काहीच भेटलं नाही कारण ते लिहिलेलं होतं ऑलरेडी फळं फुलं तोडू नये म्हणून. ते कैऱ्या त्यामुळे नाही तोडता आलं. मजा आली मजा आली मजा आली की नाही भाऊ. खूप मजा आली. खूप खूप मजा आली. झाडी झुडीतून बाहेर हे इथे बाजूवर बसले दोघं पण. तिचा खेळायचा शोधत आहे. चला खेळू. एन्जॉय केला आज. मजा आली मजा आली. असं पण आम्ही दर महिन्याला प्रत्येकाच्या घरी भेटतोच. खूप मजा असते पण ह्यावेळेस खूप मजा आली हे की नाही. घरी पण भेटलो रात्री पण मस्ती केली आम्ही. खूप धमाल गेली रात्री पण आणि आत्ता पण इथे आलो. आत्ता पण खूप मजा आली आम्हाला. बाय बाय करा. कशी मजा आली तुला. आली की नाही मजा सांग. तुला मजा आली की नाही ते सांग. नाही आली म्हणते. एवढी मजा नाही आली. भाऊ तुम्ही जाताना पहिल्या नेलकटर घरी न्या. दोन-तीन घरी. भाऊ खुशी झोपले की काम करून टाका तुम्ही लगेच. तुझे नख गेले आज थोडं तुला लक्षात ठेव. कारण निघालोय घरी जायला. गाडीत बसलोय आता. बघू किती वेळ लागेल आता घरी जायला. पण शॉपिंग झाले. शॉपिंग यांना आलोय कपडे घ्यायला पण यांची सिलेक्शन अजून पण होत नाही. आता फक्त जेवायचं आणि झोपायचं तेवढीच इच्छा आहे. काही करण्याची अपेक्षा नाही आहे आम्हाला. बार्गेनिंग चाललंय. बार्गेनिंग घरीच जायचं पहिलं. सगळेजण खूप दमलं. आता फक्त जेवायचं झोपायचं. आता लय कंटाळा पण आलेला आहे. हो लय दमलंय. थोडं रेस्ट करतो आता आम्ही. सगळे ट्रिप फिरून आल्यावर प्रत्येक जण बसलेले आहे. फोन मध्येच बसलेले. हे दोघं जण आत्ताशी आले तरी पण फोनच आहे. आणि बिचारे ठाकरे भाऊ तर काय मगासपासूनच आहे तरी पण फोनच आहे. नो डिफरन्स. आणि फोन काय सुटत नाही खुशीचा. अजून फोन बघा. अजून गेली खुशी. खुशीला उशीर होणार होता त्यामुळे खुशी घरी गेली. आता आम्ही थांबलो इथे शिकंजी प्यायला. मग आम्ही ह्यांना पण ड्रॉप करणार. यांच्या घरी जाणार. आम्ही आमच्या घरी जाणार. गुड नाईट. आम्ही आमच्या घरी पण पोहोचलो. आता आम्हाला खूपच उशीर झाला पोहोचायला. आम्ही दमलो पण. ऑलमोस्ट 11 वाजले. आता परत झोपी घालायचं आहे.
थँक्यू. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा.